मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 हे आपला जिल्ह्यामध्ये ऑलरेडी सुरू झालेला आहे. पण प्रत्यक्ष मंडल स्तरावर हा जो शिबिर आणि हा जो उपक्रम हे 7 मार्च पासून सुरू होणार. तर याच्यामध्ये प्रत्येक मंडल जे आपले तालुका स्तरावर आहे तिथे ठरलेल्या दिवसात सगळे जे आपले महसूलचे जे प्राधान्याचे जे कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, जे सेवा देण्याचे जे काम आहे ते सगळं त्या मंडलात सॅच्युरेशन मोडवर करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये आपला जीवन सातबाराची मोहीम असो, फेरफार प्रलंबित फेरफार असो, आपले वर्ग 2 ते वर्ग 1 चे विषय असो, जे आपले लँड ॲक्विजिशन मध्ये जिथे कजप बाकी आहे तशा प्रकारचे उपक्रम असो, सगळे जे महसुली जे व्यवहार आहे, जे प्रलंबित आहे, तिथे मंडल स्तरावर सगळे लोकांना आपण मोबिलाइज आपण करण्याचा आपण प्रयत्न करणार आणि एक ठिकाणी हे सगळं लाभ देण्याचे आपलं उद्दिष्ट आहे. आता याच्यामध्ये गडचिरोली तालुक्यामध्ये पोरला इथे 7 मार्चला आपला शिबिर आहे. याच्यामध्ये आपण नियंत्रण अधिकारींना पण आपण नेमलेलं आहे, जेणेकरून त्या मंडलात त्या दिवस सगळे काही सुरळीत पद्धतीने तिथे काम होणार. अशा प्रकारच्या अहेरीमध्ये खमनचेरू इथे आहे, खमनचेरू मंडलात, चामोर्शीमध्ये कुंगाडा इथे, मुलचेरामध्ये लगाममाल, देसाईगंजमध्ये शंकरपूर, आरमोरीमध्ये वैरागड, कुरखेडामध्ये कडोली, कोरचीमध्ये मसेली, सिरोंचामध्ये बामणी आणि भामरागडमध्ये मन्ने राजाराम, धानोरामध्ये मुरुमगाव आणि एटापल्लीमध्ये जारावंडी. तो अशा प्रकारच्या जे तालुक्यामध्ये एक आपण मंडल घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 7 तारीख नंतर परत आपण 14 मार्चला बाकीचे मंडल मध्ये एक मंडल आपण घेणार. 10 एप्रिलला आपण एक मंडल घेणार, 17 एप्रिलला घेणार, 8 मेला घेणार. अशा प्रकारचा आपला टाइम टेबल ठरलेला आहे. पण जे तालुक्यामध्ये 6 पेक्षा जास्त मंडल आहे तिथे पण आपण अतिरिक्त 2 दिवस आपण घेऊन घेतलेला आहे, जेणेकरून ते पण मंडल्स कव्हर होणार. हे मेनली आपले 2 तालुका आहे जिथे एक्स्ट्रा 6 पेक्षा जास्त आपले मंडल आहे, नेमकी धानोरा आणि एटापल्ली. तो तिथे पण आपण हा जो कालावधी बेसिकली मार्च 7 तून 15 मे हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मंडल मध्ये आपण सॅच्युरेट करणार हा पूर्ण कार्यक्रम. काही तुकडेबंदी कायद्याच्या मध्ये काय आपल्याकडे सूचना प्राप्त झालेल्या आहेत, त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचतील, प्रलंबित जे फेरफार आहे, पट्टे वाटप, बरेच ठिकाणी जे अतिक्रमण नियमाकुल आपण करतोय तिथे पट्टे वाटपच्या पण आपण प्रक्रिया आपण ठेवणार शहरी भागात आणि ग्रामीण भागात. अकृषक रूपांतरासाठी आता जे परवानगी मध्ये जे आपले नवीन काय धोरण तयार झालेलं आहे त्याच्याशी निगडीत काही जे तांत्रिक बाबी आहे त्याच्याबद्दल पण आपलं पूर्ण यंत्रणा त्या तालुक्यामध्ये जाऊन तिथे लोकांना ते समजून सांगणार आणि त्यांना लाभ पण देणार. अशा प्रकारचं आपलं नियोजन झालेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 59 समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण आपल्याकडे 59 मंडल आहे. तो अशा प्रकारचं नियोजन आहे. जसं सिरोंचा मध्ये SDM अहेरी यांना आपण नोडल अधिकारी केलेला आहे. चामोर्शीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी चामोर्शी त्यांना आपण केलेला आहे. मुलचेरामध्ये स्वतः निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली ते नियंत्रण ठेवणार. आरमोरीमध्ये उपजिल्हाधिकारी रोयो गडचिरोली ते नियंत्रण ठेवणार. कोरचीमध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली नियंत्रण ठेवणार. भामरागडमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी. तो एकंदरीत आपण सगळे जे आपले अधिकारी आहे महसूलमध्ये त्यांना आपण हा पूर्ण प्रोसेस मध्ये आपण इन्व्हॉल्व करणार. आणि याच्यामध्ये माझं एवढंच आव्हान राहील की प्रत्येक
जे तालुका स्तरावर जे आपले नागरिक गण आहे त्यांचे जे अडीअडचणी आहेत त्यांनी मंडल स्तरावर त्यांनी यावं आणि तिथे त्यांचे जे इश्यूज आहेत हे जे बरेच वर्षापासून काय इश्यूज रिझॉल्व्ह होत नाही याची संधी घेऊन म्हणजे त्याचं निराकरण करावं जेणेकरून हे पूर्ण जे शिबिर आहे हे यशस्वी रीतीने हे चालणार। आणखी एक महत्वपूर्ण विषय आहे की जरीही हे महसूलचे निगडीत आहे याच्यामध्ये इतर डिपार्टमेंट्सला पण आपण सूचना दिलेल्या आहे की त्यांनी पण त्यांचा सहभाग नोंदवावा। जसं आपला आरोग्याचे निगडीत काही स्टॉल्स असो किंवा पंचायत विभागाचा असो अशा प्रकारच्या आपण त्यांना पण सूचना दिलेल्या आहे की फक्त महसूलच्या निगडीत ना राहून त्याच्या पलीकडे पण जाऊन आपण जास्तीत जास्त लोकांना आपण सेवा देऊया। याच्यामध्ये अर्ज वगैरे करावा लागेल सगळ्यांना ते आपण ऑलरेडी हा जो प्रोसेस आहे आपण एसडीएम्स आणि तहसीलदार्सला आपण सूचना दिलेला आहे की ते अर्ज वगैरेचं जे प्रोसेस आहे ते आतापासून सुरू झालेलं आहे बरेच ठिकाणी आणि त्या दिवस त्याचं वाटप होणार की आपण ज्या दिवस फॉर एक्झाम्पल इथे एसडीएम्स जे आहेत त्यांनी पण ते पण सांगू शकतात एक बरी की सपोज गडचिरोलीमध्ये पोर्लामध्ये आहे तर याची थोडासा प्रचार प्रसिद्धी वगैरे आपण केलेला आहे की पोर्लामध्ये 7 तारीखला होणार। तसंच 14 तारीख सपोज बामणी इथे आहे तो त्याच्या आधी हे सगळं प्रचार प्रसिद्धी करून जेणेकरून 14 तारीख डायरेक्टली त्यांना दाखले वगैरे बाकीचे जे प्रलंबित जे विषय आहेत त्याच दिवस त्याची पूर्तता होईल। अशा प्रकारचं आपण नियोजन केलेलं आहे। सो जरी याच्यामध्ये बाकी माझं जे सहकारी आहे त्यांनी पण थोडं जे नियोजन झालेलं आहे त्यांनी 2 शब्द त्यांनी ते मांडू शकतात। तो आरडीसी साहेब त्यानंतर दोन्ही एसडीएम्स आणि फायनली आपला ऍडिशनल कलेक्टर थोडंसं तुम्ही जमिनीच्या वर्ग 2 प्रवर्गात आहेत त्यांना वर्ग 1 ज्या काही फायनल स्टेजवर आहे त्याबद्दल आमची सर्व एसडीएम लोकांसोबत ऑलरेडी बैठक झालेली आहे आणि त्या गावातल्या कॅम्प पूर्वी हे डिसाईड करून एकतर ते करून देण्यात येईल किंवा जिथे शक्य नाही तिथे त्यांना तसं कळवण्यात येईल। म्हणजे तेवढी सगळी प्रकरणं आम्ही टार्गेट म्हणून ठेवलेली की एवढं आमचं टार्गेट आहे ते आम्ही निपटारा करणार। दुसरा जिवंत सातबाराच्या बद्दल आम्ही असं करतोय की आम्ही आमच्या तहसीलदारांची आणि एसडीएम सगळ्यांची बैठक आमची कंबाईन झाली त्या बैठकीला व्हिडिओ पण होते। आमच्या प्रत्येक तहसीलदारांकडनं आम्ही व्हिडिओ मार्फत सगळ्या ग्रामसेवकांना एक पत्र दिलंय की मागील 5 वर्षात जे कोणी मयत लोक आहेत ग्रामपंचायतच्या मृत्यू रजिस्टरमध्ये त्यांचे डिटेल्स ग्रामसेवकाने स्वतःच्या स्वाक्षरीनिशी आमच्या तलाट्याकडे हँडओव्हर करावे। तर त्या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन हे तलाठी करतील आणि आमच्या सातबाऱ्यावर त्यातला एखादा जर खातेदार असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये तेच मृत्यू सर्टिफिकेट कारण कॉम्पिटंट अथॉरिटी ग्रामसेवकच आहे त्यांच्या सहीमुळे आल्यामुळे आम्ही वारस फेरफार त्याच्यातून इनिशिएट करणार। याच्या व्यतिरिक्त आमच्या चावडी वाचनाचे कार्यक्रम सुद्धा सुरू करतोय त्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या नोंदी नसतात ग्रामपंचायतला मयत नोंद नसते कारण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी मयत झालेला असतो त्यामुळे अशा वेळेस मग जे चावडी वाचनाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये जर असा एखादा प्रकार आढळला तर त्याला सुद्धा एक पंचनामा करून गावकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी तो सुद्धा फेरफार आम्हाला इनिशिएट करता येतो। तिसरं सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आम्ही काय करतोय की आज रोजी सुद्धा आमच्याकडे काही अर्ज रोजच आमच्याकडे संजय गांधी योजना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्याच्या अंतर्गत अर्ज येत असतात। या व्यतिरिक्त या चावडी वाचनामध्ये आम्ही त्यात एसडीएम्स आणि तलाठ्यांना सांगितलेलं आहे की ऑलरेडी ग्रामप्रतिनिधींच्या पण बैठका घ्याव्या म्हणजे ग्रामप्रतिनिधींना जास्त माहित असतं त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये कोण गरजवंत आहे नाहीये प्रत्येकच वेळेस त्यांनी दिलेली माहिती खरी असं नाही गरजेचं नाही परंतु अशा लोकांचे अर्ज स्थानिक स्तरावर भरून घेऊन आणि ते अर्ज तहसीलला जमा करून घेऊन तलाठी निहाय त्या बैठका एक कॅम्प्सच्या 4 दिवसापूर्वी आम्ही बैठका लावून घेतोय संजय गांधी शाखेच्या त्यात जे लाभ मंजूर करण्यासारखी प्रकरणं असतील ती पण मंजूर करून त्यांचा त्या ठिकाणी की तुमचा अर्ज मंजूर झाला याच्याबाबतची सुद्धा माहिती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। याच्या व्यतिरिक्त सर्टिफिकेटसाठी आम्ही असं करतोय की सर्टिफिकेटसाठी आम्ही डायरेक्शन्स असे दिलेले आहेत की त्यांच्या त्या मंडळाअंतर्गत जे काही 11वी आणि 12व्या वर्गात शिकणारे विद्यार्थी आहे 9वी ते 12वी जनरली आम्ही टार्गेट करतो की आता 10वीच्या परीक्षा सुरू आहे 12वीची परीक्षा सुरू आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी मंडळ अधिकारी किंवा नायब तहसीलदारांमार्फत जाऊन प्रत्येक कॅटेगरीसाठी कुठल्या वर्षाचा पुरावा लागतो आणि काय दस्त लागतात त्याचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा नॉन क्रिमिलियर काढायचं असेल किंवा इतर कुठला दाखला काढायचा असेल
तर त्याची माहिती आम्ही शाळांच्या प्राचार्यांना द्यायला सांगितलेली आहे, जेणेकरून त्या दिवशी मग प्राचार्यांनी आम्हाला डेट्स दिल्याप्रमाणे त्या दिवशी आमचा VLE किंवा सेतू केंद्रातली टीम तिथे जाऊन जे लोक अर्ज करतील त्यांचे सर्टिफिकेट्स आम्ही त्या ठिकाणी तयार करून घेऊन कॉम्पिटंट अथॉरिटी संबंधित SDO आहे त्यांच्याकडे जाऊन तिथून ते प्रमाणित करून त्या दिवशी आम्हाला वितरित करता येईल. अशा पद्धतीचं आम्ही करतोय. आणि दुसरं आम्ही याच्यात सर्वांसाठी घरे अंतर्गत जे पट्टे वाटप आमच्या ऑलरेडी शेवटच्या स्टेजला आले ते पण आम्ही त्या कालखंडालाच टाकून ते त्याच्या अंतर्गत आम्ही वाटप करणार आहे. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहे, जसं आपलं भूमी अभिलेख विभाग आहे त्यांचं स्वामित्व योजना जी आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा बऱ्याच गावठाणाचे पट्टे तयार करण्याचं काम सुरू आहे. ते सुद्धा आम्ही वॉर्ड फुटिंगवर घेतोय. त्यांना SLR ला सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे आणि त्या पट्ट्यांचं वितरण सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग राहील. त्याच्या व्यतिरिक्त किरकोळ स्वरूपाच्या ज्या दुरुस्त्या आहे, म्हणजे रामाचं रमा झालं किंवा रामा झाला असं अशा स्वरूपाच्या दुरुस्त्या आहेत, त्या चावडी वाचनामध्ये आम्ही तलाठ्यांमार्फत गावकऱ्यांना सुद्धा आवाहन करतोय की त्या ठिकाणी हजर राहावं, जेणेकरून ते जर हजर झाले तर त्यांचा 7/12 त्यांना तिथल्या तिथे बघता येईल आणि त्याच्यावरून जर काही दुरुस्ती असेल तिथेच ते सांगेल, तलाठी त्याचं ऑनलाईन सबमिशन करून ते फायनल रेकॉर्ड तहसीलदारांनाच पाहायचं आहे आणि ते ऑनलाईन अप्रुव्हल सुद्धा देऊ शकतात. तर या गोष्टीचं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये हे करतोय. आता नवीन डिजिटल 7/12 कायदेशीर मान्यता राज्य शासनाने दिलेली आहे. 10 डिसेंबर 2025 मध्ये महाभूमी जे पोर्टल आहे digital 7/12.mahabhumi.gov.in याच्यामध्ये QR कोड जनरेटेड 7/12 निघतो. हा 7/12वर वेगळी स्वाक्षरी करायची गरज नाही. तर हा 7/12 कसा काढावा याची सुद्धा माहिती आम्ही आमच्या तालुका स्तरावर आम्ही बॅनर्स लावतोय, ते करतोय. पण या कॅम्पच्या माध्यमातून आपण त्याची मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हे करतायत. त्या ठिकाणी आम्ही सेंटर्स ठेवणार आहोत. त्या सेंटरमध्ये सुद्धा 7/12 कसा काढावा याचा फ्लो चार्ट तर राहीलच. म्हणजे सामान्य कास्तकाराला आज मोबाईल सगळेच जण वापरतात, लॅब त्याचा डाउनलोड ते तिथे कसं करावं हे त्याला सांगता येईल. याच्या व्यतिरिक्त आणि बरेच विषय आहेत. तर त्याच्या अनुषंगाने मी विनंती करतो की या शिबिराचा यापूर्वी देखील शिबिर अभियानांतर घेतलेली आहे. जनरली ऑगस्ट महिना जेव्हा असतो आमचा 1 ऑगस्ट हा महसूल दिन, त्यानंतर आपण शिबिरं घेत असतो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये. परंतु आता शाळांची आता ऍडमिशन्स वगैरे मुलांचे होते, त्या अनुषंगाने दाखले वेळेत मुलांना मिळाव्यात हा एक मागचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने स्कूल न्याय प्लॅनिंग देखील केलेला आहे. आणि हा जो पिरियड आहे यामध्ये काय आहे की शेतीमध्ये कोणी फारसा एंगेज नाही आता, म्हणजे लोकांचा प्रतिसाद देखील मिळेल. त्यामुळे आपण हा घेण्याचा शास्त्र उद्देश हाच आहे की आता जेव्हा विद्यार्थ्यांना दाखल्यांची किंवा शेतकऱ्यांना देखील त्याचे पीक कर्ज वगैरे घ्यायचे असतात, रिन्युअल बँकचे वगैरे, त्यामुळे 7/12 देखील असेल त्यांचे अपडेट व्हावे त्या अनुषंगाने आपण आता मोहीम घेत आहोत. तालुका स्तरावर प्रसिद्धी केलेली आहे आणि आता आपल्याकडे होळीचा असल्यामुळे कदाचित मे बी सर ह्या प्रसिद्धी कशी होणार नाही ह्या वीकमध्ये जे काय असेल. परंतु आपल्याला देखील विनंती आहे की आपण प्रसिद्धी द्यावी. ऑलरेडी आम्ही सर्वच योजनांचे फॉर्म जे काय असतील ते गावातले जे कोणी आहेत आमचे ग्रामसेवक असतील किंवा तलाठी आहेत, इतर विभागाचे अधिकारी त्यांच्या मार्फत दिलेले आहेत आणि सर्व विभागांचं कॉर्डिनेट करून आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की नागरिकांना बऱ्याचशा गोष्टीची माहिती होत नाही. आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्या मार्फत देखील आपण प्रसिद्धी जर याला व्यापक दिली तर स्वतःहून लोक देखील येतील. आता त्या दिवशी शिबिर ज्या दिवशी आहे त्या दिवशी लोकांचा प्रतिसाद चांगला असला तर त्या दिवशी अर्ज देखील घेतला जाईल. परंतु त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट अशी आहे की आपण आधीच लोकांकडे अर्ज दिलेले असते तर त्या दिवशी 4-5 दिवस आधी प्रोसेस आम्हाला करता येते. तालुका स्तरावर त्यांचे अर्ज प्रोसेस करून घेतात. कारण काही ठिकाणी मंडळी करायचं सर्टिफिकेशनच्या आवडीची गरज असते, काही ठिकाणी तहसीलदार किंवा SDM यांच्या मार्फत ते प्रमाणपत्र किंवा तयार होतात. संजयकांचा लाभ जर असेल तर ते तालुका स्तरीय समिती असते. त्यामुळे इन केसली पुढच्या शिबिर जे असेल त्यामध्ये लोकांनी आधीच ऍप्लिकेशन देऊन ठेवले तर आम्हाला तपासून देता येतील आणि शिबिराच्या दिवशी प्रत्यक्ष लोकांना लाभ देता येईल. म्हणजे केवळ लोकांची गर्दी गोळा करण्यापेक्षा गरजू जे प्रत्यक्ष लाभार्थी आहेत ते त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येतील असं आमचं नियोजन आहे. त्या अनुषंगाने आपण देखील जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी देऊ आपल्या मार्फत, जेणेकरून लोकांना त्याला प्रतिसाद मिळेल. आणि आता होळीचा सीझन आहे त्यामुळे मे बी आता या 2-3 दिवसांमध्ये तितकंच होणार नाही, परंतु नेक्स्ट शिबिर आपले जे राहतील त्याला चांगला रिस्पॉन्स आपल्या सगळ्यांचा राहील. आमची पूर्ण टीम काम करते आहे. म्हणजे आमचे कोतवाल तलाठीपासून ते आमचे सर्व जिल्हाधिकारी SDM आहेत, तहसीलदार आहेत, सर्व जे काय असेल आपण देखील त्यांचे तालुका स्तरावरचे कार्यक्रम देखील त्यांना देखील आपण आपल्या सर्व प्रसिद्धी द्यावी एवढीच आपल्याला विनंती आहे. सर, पट्टे वाटपाच्या विषयामध्ये काही बोगस अतिक्रमण धारक आढळलेले आहेत का? नाही, कसं आहे आणि मध्ये एक तक्रार झाली होती, अनेक ठिकाणी सरकारी जागेवर मुद्दामपणे ते अतिक्रमण करणे आणि त्याला टॅक्स लावून घेणे आणि नंतर त्या पट्ट्याची रूपरेषेकडे जाणे कसं आहे प्रकार सहसा आढळलेला आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत शासनाच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत. आता वन जमीन असेल त्या बाबतीत वन हक्क गादी नियम आहे, त्याचा 2005च्या आधीचा अतिक्रमण बघतो. आणि शासनाचा आताचा जो GR आहे ज्यामध्ये आपण पट्टा वाटप करतो तर त्यामध्ये ते अतिक्रमण 2011 पूर्वीचा असावं. तो शासनाचे GR आहेत त्यानुसार
एक ग्रामीण विकास विभागाचा GR आहे आणि नगर विकास विभागाचा GR आहे. त्यानुसार 2011 1 जानेवारी 2011 पूर्वीचं जे अतिक्रमण असेल 31 डिसेंबर 2010 नंतर जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर ते त्यामध्ये येणार नाही. त्याचा व्हॅलिड पुरावा बघूनच आपण निर्णय घेतो. एकही असं प्रकरण आलेलं असेल तर ते तालुका स्तरीय त्यामध्ये समिती असते, SDPचे अध्यक्ष आहेत, ते समिती प्रकरण ते नाकारायचे. कुणाचं असं हे काही अतिक्रमण रेग्युलाइज करण्याची मोहीम नाहीये. पुरावे बघून 11 पूर्वीच्या लोकांना निवासासाठी घर उपलब्ध करून देणे, त्यांना पट्टा देणे एवढंच फक्त त्याचा उद्देश आहे. आणि आपल्या गडचिरोलीमध्ये गोकुळनगर, रामनगर, इंदिरानगर ह्या ज्या 3 वसाहती आहेत ह्या सगळं अतिक्रमण केलेल्या वसाहती आहेत. त्या लोकांना कायमचे पट्टे मिळावेत असं त्यांची नेहमीची मागणी असते. त्यातल्या काही जमीन ज्या आहेत झुडपी जंगल आहेत, त्यामध्ये जे आहेत काही वनजमीन अतिक्रमण आहेत. तर झुडपी जंगलाच्या बाबतीत ज्या काही गाईडलाईन्स आहेत 2005 पूर्वी ज्यांचे काही पुरावे असतील ते बघून निर्णय घेता येईल. आणि मग समजा ज्यामध्ये करणं शक्य नसेल त्यामध्ये ज्या काही गाईडलाईन्स शासनाने दिल्या असतील त्यांना पर्यायी जमीन देता येते किंवा कसं इतर पर्याय बघून आम्ही ते करत आहोत. म्हणजे प्रत्येक प्रकरणाची त्यामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. आता ते घरं जे झाले आहेत ना फक्त सगळे, ज्याला आपण नगरपालिकेचे सरकारी tax लागले आहेत. ज्याला आपण सरकारी जमीन म्हणतो, जे झुडपी जंगल नाहीये किंवा कुठलंही ते रिझर्व्ह फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट किंवा वन जमीन नाहीये, ती बघून जी सरकारी जमीन आहे तिच्यावर 11 पूर्वी गोकुळनगरमध्ये जेवढे वसाहत आहेत ते सगळ्यांचं कसं झालं, त्यांचं वोटर लिस्टमध्ये नाव आहे. आता नगर परिषदमध्ये ते मतदान केलं त्यांनी, त्यांच्याकडे नगरपालिकेचे टॅक्स लावलेला आहे, परंतु त्यांना पट्टे दिलेले नाही. टॅक्स आहे, नळ कनेक्शन आहे, वीज कनेक्शन आहे, सर्व आहे. कुठल्या प्रकारच्या जमीन आहे तो इम्पॉर्टंट आहे. एक थोडीशी माहिती आपल्याला सांगू इच्छितो. आम्ही पण नगरपालिका सीओच्या बैठका घेतलेल्या आहे. प्रॉपर गडचिरोली सीओच्याकडनं जी माहिती आमच्याकडे आलेली आहे त्याच्याप्रमाणे जर 10 किंवा 12 प्रकारच्या जमिनीवर अतिक्रमण आहे, मोठ्या मार्च स्केल वर जे म्हणतात, त्यातले 7 ते 8 जमिनी ज्या आहेत, आता मला नेमकं ही वसाहत कुठल्या जमिनीवर हे आठवत नाही सध्या, परंतु मॅक्सिमम जमिनी त्यातल्या झुडपी जंगल किंवा वन विभाग या जमिनीवर आहे. आणि त्या जमिनीवर असल्यानंतर ते अतिक्रमण नियमाकून करता येत नाही. मग अशा लोकांचं काय करायचं? अशा लोकांच्या बाबतीत सुद्धा शासनाने तरतूद केलेली आहे. आणि त्या तरतुदीप्रमाणे जेव्हा सीओनी आता हे बाकीचे जे क्लिअर केसेस आहेत त्या क्लिअर केसेस मध्ये आम्ही गो अहेड करतोय. दुसरं आम्ही काय करतोय की आम्ही म्हाडा ऍज अ एजन्सी याच्यात इन्व्हॉल्व्ह करतोय आता. आणि म्हाडा जी एजन्सी राहील त्यांना आम्ही ऑलरेडी पुढच्या आठवड्यात आम्ही सांगतोय की आपण इकडे या. त्यांना एक अतिक्रमणाची प्रोबेबल एक संख्या आपण कम्युनिकेट करतोय आणि त्याप्रमाणे त्यांनाही इथे हाऊसिंग प्रोजेक्ट करायचे. तर अशी लोक जर त्या ठिकाणी जायला तयार असेल आणि त्यांनी लेखी दिलं तर अशा लोकांचं पर्यायी तिथे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याला XC2 एन्क्रोचमेंट रेग्युलेशन म्हणतात. तर ते दुसऱ्या टप्प्यात आम्ही करतो. त्यांचे वास्तविक त्यांचे घर आहेत सगळे नाही, त्यांना नवीन घरं बांधून मिळतील माडामार्फत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणेच आपण करणार. आपण म्हणतोय की सीओच्या अहवालावरून आपल्याला समोर कामं करता येईल, परंतु काही प्रकरणामध्ये सीओनीच चुकीचे अतिक्रमण दिल्यामुळे त्याच्या पण चौकशा चालू आहेत. आपण ते इन्क्वायरी पण लावलेली आहे. आपण या ठिकाणी स्पेसिफिक विषयाबद्दल बोलतोय. काही जर असं स्पेसिफिक जिल्हाधिकारी महोदय, माझं एकदम अतिशय संक्षिप्त प्रश्न आहे की ॲक्च्युअली कसं झालं आहे, तुम्हाला मार्कंडादेव माहीत आहे, माझं प्रश्न महत्त्वाचा असतं. मार्कंडादेवमध्ये फोकुर्डी मार्गाने आपण येतो, तिथं जे हेटी फोकुर्डी असा टर्निंग पॉईंट आहे, काही लोकांनी तो नालाच गायब केला आहे, पाण्याचा स्त्रोत्रच गायब केला आहे. याविषयी आपण गडचिरोली जिल्ह्याचे पालक आणि जिल्हाधिकारी म्हणून त्याविषयी काय निर्णय घ्याल? ती परिस्थिती सर मी आपल्याकडे उजागर करून दिली होती लेखीमध्ये. सीओ जिल्हा परिषदला आपण कळवलेला आहे, तो ग्रामपंचायत एरिया आहे. त्याच्याशी निगडीत जे काही अहवाल आहे ते यायचेच आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी काम सुरू आहे ते एक्झॅक्टली चेकिंगचे. ते नाला सर गायबच केलं त्यांनी, बुजवून टाकलं पाण्याचा स्रोत. आणि त्या स्रोतामुळे जवळपास 100 कास्तकार. तुम्ही एक लेखी पण दिला आहे सर. नाही परत एक देऊन द्या, परत आजच देऊन द्या. चालेल. ऑलरेडी मी सीओ जिल्हा परिषदनं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते करणे. त्याच्याबद्दल चर्चा पण झालेली आहे. जिथे जिथे अवैध अतिक्रमण आहे मार्कंड नदीमध्ये एक रफ्ट आहे बनवलेला आहे सगळं, तो काही कम्प्लीट करता येणं शक्य असेल नाही. आता चाललेलं आहे MSRDC चे जो काम आहे तर त्याचा आपण आढावा वेळेवर आपण घेतोय वेळोवेळी. तिथे 40% काम झालेलं, अजून 60% काम बाकी आहे. तो एक बारी ते पूर्ण 60% त्यांचं काम झालं त्याच्यानंतर आपण थोडासा एक निष्कर्ष आपण काढू शकतो. सर, वर्ग 2चे जे सामूहिक सातबार आहेत तर त्या लोकांना कसं बायफर्गेशन करून देता येईल? गडचिरोलीचे बरेच ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत. नाही, ते तर आपण लास्ट टाइम पण मोहीम मध्ये आपण ते खातेफोडचं जो प्रकरण होतं ते आपण हाती घेतलेलं होतं.
त्याच्यामध्ये काय आकडेवारी पण आपल्याकडे आलेलं आहे की किती काम झालेलं आहे लास्ट ऑक्टोबरमध्ये जेव्हा आपण ही मोहीम हाती घेतली होती आणि आता किती आपल्याला करायचंच आहे. पण आता मंडल स्तरावर हे पण आपला एक प्रयत्न राहणार की एक्झॅक्टली जिथे जिथे बाकी आहे तिथे लोक स्वतः ते यावे आपल्याकडे, आपली पूर्ण यंत्रणा तिथेच राहणार. त्या दिवशी एक मंडलमध्ये पूर्ण रेव्हेन्यू यंत्रणा, महसूल यंत्रणा एकच ठिकाणी राहणार. तो ही चांगली संधी आहे की अशा प्रकारचे जे जे विषय आहे तिथे स्पॉटवरती सॉल्व्ह होते. सर ते वर्ग 2 आहे, मग त्याला वर्ग 1 करायचं, कारण की सामूहिक सातबाऱ्यामध्ये जो ओनर आहे ते आधी एकाला विकून ती मरण पावली असतील काही सिच्युएशनला, मग कसं हँडल करता येईल त्या सिच्युएशन? मी बोलतो सर, वर्ग 2 टू वर्ग 1 मध्ये आपण त्यांच्याकडून बयान घेणार, ते आपल्या समोरला येऊन वर्ग 2 टू वर्ग 1 मध्ये काय जनरली ते करणार, ते एक फीस आपल्याला पे करायची. सो जनरली वर्ग ते बुधवार आहे ना, ते आपल्याकडे येऊन बयान देणार. एक व्यक्ती मरण पावले म्हणजे त्यांच्या वारसच्या नोंद आपण घेऊन, फॉर एक्झाम्पल तलाठी किंवा त्यांच्या काही पोलीस पाटील त्यांच्याकडून एक प्रमाणपत्र घेऊन त्यांच्या वारसचे बयान घेऊन त्यानंतर आपण वर्ग माझा विषय काय, जर एका सातबारावर 45 लोक जर असतात, सर्वांना आपण काय करणार, बयान घेणार. अच्छा, येस इंडिव्हिज्युअली. येस. तो जर का सातबारा कुठल्या प्रवर्गाअंतर्गत तयार झालेला आहे हे आपल्याला बघायला लागेल. जर सीलिंग ऍक्ट अंतर्गत असेल तर तरतुदी वेगळ्या जातील. जर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत असेल तर वेगळी प्रोसिजर राहील. वन हक्क कायद्याअंतर्गत असेल तर त्याला वेगळी प्रोसिजर आहे. आधी ते बघावं लागेल की तो सातबारा अशा पद्धतीने एकाच याचा त्याचा निराकार होऊ शकतं का याच्याच? अर्ज जर वेळेच्या पूर्वी आला तर संबंधित एसडीएम आणि तहसीलदार त्याची पडताळणी करून नाही डेफिनेटली काय होऊ आहे? शकते. आता त्याचा काय 7 definitely तारीख आपला एक मंडलचा आहे, त्याच्यानंतर 14 तारीख आहे. आज जरी 14 तारीख पर्यंत जरी अशा प्रकारच्या स्पेसिफिक त्या मंडलमध्ये जेवढे आहे जरी तशा प्रकारचे अहवाल आले, डेफिनेटली एसडीएम अँड तहसीलदार्स विल रिझॉल्व्ह द इश्यू. तसं आता महसूल मंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे ना, स्वतंत्र सातबारा द्यायचा. एका सातबाऱ्यामध्ये जर 20-25 नावं असतील नक्कीच आम्ही देतो. फक्त ते आमच्याकडे जर तसा सातबारा दाखवला तर डेफिनेटली आपण त्याच्यात गो अहेड करू. अर्ज केला तर त्याला वेगळा सातबारा मिळेल. नाही, आधी सातबारा दाखवावा. तो कुठल्या कायद्याअंतर्गत दिलाय त्याप्रमाणे प्रोसिजर आपण, वन हक्क कायदा असेल तर नाही, त्या पण प्रोसिजर ते गावामध्ये सुद्धा आता अशा गडचिरोली शहरामध्ये एकेका सातबारावर 20-20, 25-25, 30-30 नाव आहे. नाही, आपण जर का लेआउट अनधिकृत लेआउट तयार झालेले आहे आणि इतर अधिकारात फक्त त्या प्लॉट ओनरची नावं टाकलेली असेल तर तो वेगळा विषय आहे. तो यात कव्हर असं नाही. सांगते in general. तसं नॉर्मल खातेफोडचा विषय सांगत आहे. नॉर्मल खाते जर आपण देत असाल तर डेफिनेटली त्याच्यासाठी गो अहेड करा. नाही, नॉर्मल खातेफोड आपलं पण एक उद्दिष्ट होतं लास्ट शिबिरमध्ये. यावेळी पण हे जे आता 2.5 महिन्याचा आता हा जो कार्यक्रम आहे, मार्च 7 टू मे 15 पर्यंत जेवढेच होणार त्याच्यामध्ये पण हा एक नंबर 1 आपलं प्रायोरिटी आहे, कारण ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये तो इश्यू आहे खातेफोड. सर, या अभियानामध्ये अंतिम निर्णय आपला त्या अभियानामध्ये त्या लाभार्थीला मिळेल, अंतिम त्याचा डॉक्युमेंट. परंतु काही वादी प्रतिवादी विवादित जर प्रकरण आले त्याला पेंडिंग ठेवलं जाईल की त्याला अजून काही उपाययोजना करायची? याच्यामध्ये बघा, हा योजनांपुरता मर्यादित आहे. आता जर का एखाद्याचं जमिनीचा वादावादीचा विषय जर तहसीलदारांच्या कोर्टात किंवा एसडीएमच्या कोर्टात चालू आहे तर ते या योजनेचा भाग होऊ शकत नाही, है ना. त्याची प्रोसिजर आम्ही जेवढी गतीने करता येईल तेवढी आम्ही करू. या प्रकरणामध्ये सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे किंवा स्थळनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे किंवा इतर कायदेशीर तरतुदी असतील त्यामध्ये, तर ते नाही करता येणार. कारण ते काय 2-3 दिवस होण्यासारखी गोष्ट नसते, तिला मे बी 15 दिवस महिनाभर कालावधी लागतो. ते वगळून आपण तात्काळ जे लाभ देतात त्याच. पण आपण तिथे जे तक्रार आहे किंवा जे इश्यूज आहे ते नक्की आपण त्याच्यामध्ये तिथे दखल घेऊन ते आपण प्रोसेस सुरू करूया. नाही, तर आमच्या मार्फत असं एक आम्ही आवाहन करू का की या हे जे आहे तारखा यासाठी त्यांनी आगाऊच आपले जी काही प्रकरणं असतील त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, आता आम्ही त्याला लोक अदालत म्हणतो. दोघांचं जर भांडण असेल, जमिनीवरचं असेल, बांधावरचं असेल, रस्त्यात असेल, पाण्याच्या पाटात असेल, दोघांची केस जर चालू असेल किंवा दाखल केलेली असेल तर दोघं व्यक्ती जर बसायला तयार असतील तर त्यांच्यामध्ये बघून आपण जसं त्याला समझोता करतो कोर्टामध्ये कुठले तशाच प्रकार समझोता त्यांचा जर झाला तर आम्ही लोक अदालत त्या दिवशी घेऊन आम्ही ते निकाली काढू शकतो. तुम्ही तसं आवाहन करू शकता की त्यांचे वाद मिटवण्यासाठी महसूल अधिकारी त्या दिवशी गावात आहेत, दोघं पार्टी जर असतील तर ते होऊ शकतं, ते आम्ही करू शकतो. त्यासाठी त्यांनी आतापासूनच अर्ज तसं करावे आवाहन असं- करू शकतो. असं- Yes. येस हो, येस yes. कारण मग त्या दिवशी जर आणलं नाही आता म्हणून ते आपण ते टाइम टेबल आपण दिलेलं आहे हा. की याच प्रमाणे जरी सगळ्यांकडे माहिती पोहोचली तर ते बिफोर हँड ते सगळं. सर, हा कार्यक्रम आपला एक दिवस पुरेसा होईल का मंडळ स्तरावर, किंवा एका दिवसामध्ये एखादा वंचित असलेला व्यक्ती पुन्हा दुसऱ्या वेळी अर्ज करता येईल का त्याला, वंचित असलेला? नाही, अर्ज तो कधीही कोणी करू शकतात.
ते समजा तुम्ही 7 तारीख मला कोरल्याला दिली, असं कुठेही कोरला नमूद नाहीये की येण्याचा 7 तारीख केल्यानंतर महसूल यंत्रणा तिथे गायब होणार, असं काहीच नाही. महसूल यंत्रणा त्या दिवस तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सोडवणार. त्याच्या नंतर म्हणून जरी काही राहून गेलं तर नक्की त्याच्या इमिडिएट नंतर नेक्स्ट डे किंवा त्याच्या 2 दिवस नंतर पण ते प्रतिसाद देणार. कारण अभियान हा फास्ट होतो ना. नाही हा बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये 7 दिवसचं ब्रेक आहे ना फॉर दी नेक्स्ट मंडल. 7 तारीख नंतर, आणि असं काही नाहीये की ते तिथेच त्या दिवस संपलं. ते हे कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि फक्त प्रत्यक्ष तिथे उपस्थित सगळे लोक त्याच दिवशी ते राहणार. सर, जे 2011 आधीचे अतिक्रमणला तुम्ही पट्टे द्यायचं म्हणून असंही आहे, तर ते झुडपी जंगल किंवा फॉरेस्ट अतिक्रमण जे म्हणजे शहरामध्ये आहे त्यांना ते नियम लागू नाही आहे का? झुडपी जंगलचा विषय कम्प्लिटली वेगळा आहे. त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टांच्या आदेश निर्गमित झालेला आहे. त्याच्या जो नियमाकुलचं प्रोसेस आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे. ते सर्वप्रथम त्याचं डिलिस्टिंग आपल्याला करावंच लागेल, कारण सुप्रीम कोर्टच्या आदेशप्रमाणे सगळे झुडपी जंगल फॉरेस्ट आहे. एक बारी फॉरेस्ट झालं म्हणजे त्याला तुम्ही कसं डिलिस्टिंग करून ते अतिक्रमण नियमाकुल कसं करायचं ते कम्प्लिटली वेगळं प्रोसेस आहे. आणि आपला जो पट्टे वाटपचा जो प्रोसेस आहे हे महसूल जमिनीची निगडीत आहे. कम्प्लिटली 2 वेगवेगळे नाही, विषय. जसे तालुकामध्ये किंवा गावामध्ये ग्रामपंचायत एरियामध्ये वन जमीन अतिक्रमणवाल्यांना नाही, पट्टे तो विषय देतात. आता आपण आता महसुली जे एरियामध्ये सरकार जिथे नमूद आहे तिथे 2011 आधीच्या जिथे जिथे अतिक्रमण आहे आपण त्याच्यावर आता फोकस करतो. आणि यामध्ये महाराष्ट्र शासनाकडूनच लेखी गाईडलाईन्स आहे की तुर्तास झुडपी जंगल वन जमीन याचा विचार करता येणार नाही. त्यामुळे आपण त्या टाकतो. दोनची जमीन एक मध्ये करा कधी वेळ काय साधारणतः 30 ते 40 दिवसात ते प्रकरण व्हायला हरकत नाही, कारण 2-3 ठिकाणावरून रिपोर्ट्स मागवायला लागतात आणि आवश्यक असेल तिथे फील्ड व्हिजिट सुद्धा करायला लागतं. त्यामुळे साधारणतः 30 ते 40 दिवसात व्हायला हरकत नाही. 1 वर्षापासून एक पेंडिंग केस आहे, तेव्हा आपण काय केलं? नाही, कोणते एसडीएम कडे राहत आहे पावर कडे आहे. नाही, तुम्ही स्पेसिफिक द्या काय आहे. तहसीलदारांकडून आलेला आहे का अहवाल, आणि तुम्ही पेमेंट केलेलं आहे का? पेमेंट करायला तुम्ही तयार आहे? पेमेंट होऊन त्यांच्या फॅमिलीवर येऊन तिथं त्यांचा बयान वगैरे झाल्यानंतर हे सुद्धा 6 महिने होऊन गेले. पुन्हा त्या पहिले 6 महिने झाले, आता पुन्हा 6 महिने. त्याच्याबद्दल काय अट काय? कोणत्या वर्षामध्ये अर्ज दिले? थांबलं गडचिरोली एसडीओ कडे राहणार. गडचिरोली एटीएम कडे आता टेबल फाईल आहे. मी एसडीओ गडचिरोली आहे. आपल्या टेबल फाईल कोणत्या वर्षामध्ये तुम्ही अर्ज केलाय? 2025 मागच्या वर्षात पेमेंट झालंय का? पेमेंट झालं. तुम्ही येऊन भेटा. असे नाही, स्पेसिफिक विशिष्ट भेटत नाही सर. म्हणजे मग कारण काय तुमचं बाबा? नाही, असं तुम्ही मुगाम तुम्ही कोणाला विचारणार, ते कसं त्यांना कळणार? तुम्ही स्पेसिफिक द्या की हे डेटला आपण दिलं होतं, हे डेटला पेमेंट झालं तरीही हा टेबलवर एवढा दिवस पासून प्रलंबित आहे, तर याचं कारण काय आहे? तसंच तुम्ही द्या स्पेसिफिक. ते आता इमिडिएटली ते जबाबदारी निश्चित करतील. ठीक आहे. हा स्पेसिफिक केस द्या. अरुण, जस्ट चेक इट. Yes, sir. By where it is exactly pending. If everything has been done in order. Everything is fine. I will issue tomorrow. Yes. No problem. आणि आपल्याला काही कुणाला विचारायचं आहे, पुन्हा अभियानाबद्दल आपलं काही थँक्यू. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.